बारामती आणि राहुरीमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुका सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत। बारामतीची आणि राहुरीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप आग्रही आहे, मात्र काँग्रेसच्या पवित्र्यामुळे निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे। बारामतीत अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केलेत, मात्र काँग्रेसकडून बारामतीमध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे। राहुरीमध्ये देखील उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू असल्याचं कळतंय, मात्र राहुरीबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। काँग्रेसच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये नव्यानं वाद होण्याची शक्यता ही टाळता येत नाहीये। आम्ही दोन्ही जागांवरचे उमेदवार दिल्लीमधून फायनल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची शक्यता आहे। दरम्यान राहुरी आणि बारामतीबाबत काँग्रेसचा निर्णय झाल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरातांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे, ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। जे काही करू ते महाविकास आघाडी म्हणून करू। माहीत नाही ते काय करतायत, ते काही माझ्याशी संपर्कात नाही आहेत। आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा उमेदवार देण्याच्या दृष्टीनं योग्य वेळी निर्णय घेऊ। महाविकास आघाडीमध्ये बारामतीच्या जागेवर शरद पवार राष्ट्रवादी गट जे आहे त्यांचे उमेदवार लढलेले होते, त्यामुळे पहिली पसंती जी आहे ती त्यांना, की ते जर लढत असतील तर मग काँग्रेसने लढण्याचं काही कारण नाही आहे। पण जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट हे जर लढणार नसेल तर मग काँग्रेस मात्र तिथे आपला उमेदवार टाकेल। तर दरम्यान पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसच्या प्रांत अध्यक्षांबरोबर चर्चा करणार असल्याचं पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे म्हणालेत, तर संजय राऊतांनी काँग्रेसवरती निशाणा साधलाय। पाहूयात। बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर पक्षाने निर्णय घेतला, सुप्रियाताईंनी आणि आम्ही सगळ्यांनी, की तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही। माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला आहे असं समजतंय। आम्ही त्यांच्या प्रांताध्यक्षाशी मी चर्चा करील। मागे सुद्धा आपण बघितलं असं राज्यसभेच्या वेळेला पण सगळेजण इच्छुक असतात, पक्ष मागणी करत असतो, मग आम्ही चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढतो। मला वाटतं आता ह्यामध्ये पण मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यामध्ये निश्चितपणे चर्चा करून मार्ग निघेल। काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे। ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं, हा महाविकास आघाडीचा एक आधार होता। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक अपधर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये। आणि दरम्यान बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जय पवारांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये बारामती मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। बारामतीतील कसबा भवनामध्ये आज दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।